अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 दिवसीय म्हणजे 7 दिवसाचे पारायण कसे करावे याच विषयी माहिती सांगणार आहे। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 7 दिवसाचं पारायण तुम्ही कधीही करू शकता, जसे की श्री स्वामी समर्थ प्रकट दिन या काळात किंवा गुरुपौर्णिमा किंवा दत्त जयंती या काळात तुम्ही हे पारायण करू शकता, किंवा तुम्ही एखाद्या गुरुवारपासून या पारायणाला सुरुवात करू शकता। तर तुमची एखादी इच्छा असेल, जसे की एखादी नोकरी मिळावी किंवा शिक्षणात प्रगती व्हावी किंवा व्यवसाय चालावा किंवा आपला स्वतःचा व्यवसाय असावा किंवा एखादा आजार बरा व्हावा, रोग बरा व्हावा, ज्या काही तुमच्या इच्छा असतील, जी तुमची इच्छा असेल त्या सर्व इच्छा पूर्ण होतील। कारण स्वामी सेवेत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण ही सेवा आपल्या स्वामी सेवेत अत्यंत प्रभावी मानली गेली आहे। जर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 7 दिवसाचं पारायण केलं तर तुमची इच्छा 100% पूर्ण होणार याची खात्री आहे। पण हे केव्हा शक्य होईल? जेव्हा तुम्ही हे पारायण पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने कराल तेव्हा। म्हणून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 7 दिवसाचं पारायण करताना तुम्हाला हे पारायण अगदी मनापासून, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने करायचं आहे। आणि हे पारायण करताना उपवास करावा का? तर बघा, आपल्याला उपवास करायचा आहे आणि दिवसभर तुम्ही फळं, दूध, उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही 7 दिवस उपवास करू शकता। तर ज्यांना उपवास करणे शक्य नाही तर तुम्ही शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण करून सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता। आणि संध्याकाळी स्वामींना नैवेद्य नक्की दाखवा। आणि पारायणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपलं घर स्वच्छ करवून घ्या। घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडा आणि त्यानंतर उंबरठ्याची पूजा करा। गोमूत्र, हळद एकत्र करून त्याचे उंबरठ्यावर लेपन करा। त्यानंतर उंबरठ्याची पूजा करा। त्यानंतर आपल्याला स्वामींची पूजा मांडणी करायची आहे। परंतु ज्यांना पूजा मांडणी करणे शक्य नाही, भाड्याच्या घरात राहतात, व्यवस्थित पूजा मांडणी करण्यासाठी जागा नाही, तर अशांनी आपल्या देवघरासमोर बसून स्वामींची पूजा करून तुम्ही हे पारायण करू शकता। कारण आपल्याला ती पूजा मांडणी 7 दिवस तशीच ठेवायची असते। तर आता ज्यांच्याकडे स्वामींची पूजा मांडणी करण्यासाठी व्यवस्थित जागा आहे, चांगल्या ठिकाणी, तर अशांनी पूजा मांडणी नक्की करा। तर बघा, पूजा मांडणी करताना सुरुवातीला जेथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्या। त्यावर एक रांगोळीने स्वास्तिक काढा। त्या स्वास्तिकची पूजा करा। अष्टगंध, अक्षता, फूल अर्पण करा आणि त्यावर एक चौरंग किंवा एक पाट ठेवायचा आहे। त्या चौरंगावर किंवा पाटावर एक कोरं वस्त्र ठेवायचं आहे आणि त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला दिवा लावायचा आहे। बघा, कोणत्याही पूजेला दिवा हा साक्षी असतो। दिव्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही। म्हणून दिवा आपल्याला सुरुवातीला लावायचा आहे आणि हा दिवा 7 दिवस आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे। 7 दिवस दिवा विझणार नाही अशा पद्धतीने आपल्याला दिव्यात तेल टाकत राहायचं आहे। तर दिवा लावल्यानंतर दिव्याची पूजा करा। हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करा आणि त्यानंतर दिव्याला मनापासून नमस्कार करा। आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करायची आहे। 2 विड्याची पानं घ्या, त्यावर एक नाणं ठेवा, त्यावर एक सुपारी ठेवा आणि चंदन लावा, अष्टगंध लावा आणि अक्षता, फूल अर्पण करा। दुर्वा असतील तर 21 दुर्वा अर्पण करा। एक लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा आणि त्यानंतर गूळ आणि खोबऱ्याचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा। आणि त्यानंतर गणपती बाप्पाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, मी ही सेवा करणार आहे, हे पारायण करणार आहे, तर तुम्ही हे पारायण माझ्याकडून पूर्ण निर्विघ्नपणे करवून घ्या आणि हे पारायण करताना कोणतीही अडचण, कोणतेही संकट येऊ देऊ नका, अशी तुम्हाला गणपती बाप्पाला मनापासून प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर गणपती बाप्पाला अगदी मनापासून नमस्कार करायचा आहे। आणि त्यानंतर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल, जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि त्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवा। आणि जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर मग मूर्तीचा अभिषेक करा। अभिषेक तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने करू शकता।
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत 11 वेळा, 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही या मंत्राचा जप करत अभिषेक करू शकता। अभिषेक केल्यानंतर तुम्ही स्वामींची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि त्या चौरंगावर, त्या पाटावर ठेवायची आहे। त्यानंतर स्वामींच्या फोटोची किंवा मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे। स्वामींना चंदन लावा, अष्टगंध लावा, अक्षता अर्पण करा, फूल अर्पण करा आणि हार असेल तर हार अर्पण करा। त्यानंतर तेथे पाटावर किंवा चौरंगावर जपमाळ ठेवा साईडला। श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला त्या पाटावर, चौरंगावर ठेवायचा आहे आणि त्या ग्रंथाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। अष्टगंध लावा, अक्षदा फूल अर्पण करा आणि त्या पोथीला मनापासून नमस्कार करा आणि स्वामींना पिण्यासाठी तेथे तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आणि स्वामींना नैवेद्य म्हणून तुम्ही फळं किंवा दूधसाखर किंवा खडीसाखर तुम्ही ठेवू शकता आणि त्या दुधामध्ये किंवा खडीसाखर ठेवली असेल त्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान नक्की ठेवायचं आहे आणि तेथेच साईडला घंटी ठेवा आणि सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पा, आपले कुलदैवत आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांना अगदी मनापासून नमस्कार करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे। तर या सेवेच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे। तर संकल्प कसा करावा, तर बघा, संकल्प करताना आपल्याला एक तामण घ्यायचं आहे आणि ते तामण आपल्याला खाली ठेवायचं आहे। त्यावर आपला उजवा हात धरा, त्या उजव्या हातामध्ये थोडं पाणी टाका, अक्षता टाका आणि एक फूल टाका। त्यानंतर आपला डावा हात त्या उजव्या हाताखाली धरा आणि त्यानंतर तुमचं नाव सांगा, तिथी, दिनांक, वार याचा उल्लेख करून तुम्ही कोणत्या कार्यासाठी, कोणत्या इच्छेसाठी हे पारायण करणार आहात याचा उल्लेख करा। म्हणजेच मी नोकरी मिळण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 दिवसाचे, म्हणजेच 7 दिवसात मी 7 पारायण करणार आहे किंवा मी 7 दिवसात 1 पारायण करणार आहे। तर मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणार आहे। तरी स्वामी हे पारायण माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे करवून घ्या, तुम्हीच हे पारायण माझ्याकडून करवून घ्या। हे पारायण करताना कोणतीही अडचण, समस्या येऊ देऊ नका। आणि हे सुद्धा तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की स्वामी, ही माझी इच्छा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि ते पाणी तुम्हाला त्या तामणामध्ये हळूहळू सोडायचं आहे आणि ते पाणी तुम्ही नंतर तुळशीमध्ये टाकू शकता। तर हे पारायण तुम्ही 2 पद्धतीने करू शकता। 7 दिवसात तुम्ही 7 पारायण करू शकता किंवा 7 दिवसात तुम्ही 1 पारायण करू शकता। आणि संकल्प हा सेवेच्या पहिल्याच दिवशी करायचा आहे। संकल्प हा दररोज आपल्याला करायचा नाही आणि दररोज तुम्ही या सेवा करू शकता। तर सेवेला सुरुवात करताना सर्वात आधी श्री स्वामी स्तवन तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे। बघा, स्वामींची कोणतीही सेवा सुरू करण्याआधी श्री स्वामी स्तवन म्हणणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणून श्री स्वामी स्तवन तुम्ही 1 वेळा नक्की पठण करा। तर श्री स्वामी स्तवन पठण केल्यानंतर तुम्हाला 1 माळ म्हणजेच 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन तुम्हाला करायचं आहे। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत। तर तुम्हाला दररोज म्हणजे 7 दिवस म्हणजे एका दिवसात तुम्हाला 1 ते 21 अध्याय संपूर्ण एका बैठकीतच वाचन करायचे आहेत। तर तुमचं एका दिवसात 1 पारायण पूर्ण होईल आणि 7 दिवसात तुमचे 7 पारायण पूर्ण होतील। अशा पद्धतीने तुम्ही 7 दिवसात 7 पारायण करू शकता। आणि दुसरी पद्धत ती म्हणजे तुम्हाला 7 दिवसात म्हणजेच तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः रोज 3 अध्याय पठण करायचे आहेत। म्हणजेच पहिल्या दिवशी पहिला, दुसरा आणि तिसरा, दुसऱ्या दिवशी चौथा, 5वा आणि 6वा, तिसऱ्या दिवशी 7वा, 8वा आणि 9वा अध्याय। अशा पद्धतीने 7 दिवस तुम्हाला क्रमशः रोज 3 अध्याय पठण करायचे आहेत। म्हणजे 7 दिवसात तुमचे 21 अध्याय संपूर्ण वाचन होतील, म्हणजे तुमचं 7 दिवसात 1 पारायण पूर्ण होईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। तर या ग्रंथाचं वाचन केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी किंवा 1 माळ जप करायचा आहे। जर तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य नसेल तर कमीत कमी 1 माळ जप तुम्ही नक्की करा। आणि या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। जर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणणे शक्य नसेल तर 1 वेळा
स्वामींचा तारक मंत्र नक्की म्हणा। आणि या सर्व सेवा करताना आपल्याला तेथे 1 ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि या सर्व सेवा करायच्या आहेत। आणि स्वामींचा तारक मंत्र म्हणताना जे आपण पाणी ठेवलं आहे त्या ग्लासवर आपला उजवा हात ठेवून स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा किंवा 1 वेळा आपल्याला म्हणायचा आहे। आणि या सर्व सेवा करून झाल्यानंतर ते तीर्थ, ते पाणी आपण स्वतः आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींना ते पाणी, ते तीर्थ पिण्यास द्यायचं आहे। आणि जी अगरबत्ती आपण लावली आहे त्या अगरबत्तीचा खाली पडलेला अंगारा थोडा घेऊन आपल्या कपाळी त्याचा टिका लावायचा आहे। आणि घरातील सर्व व्यक्तींनी सुद्धा या अंगाऱ्याचा टिका आपल्या कपाळी लावायचा आहे। आणि या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करायची आहे। तर सर्वात आधी आपल्याला गणपतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर स्वामींची आरती करायची आहे। आरती केल्यानंतर आपल्याला स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे। मुजरा हा आपल्याला रोज सकाळ आणि संध्याकाळ करायचा आहे। आणि पारायणाच्या दिवशी आपल्याला 1 नारळ, खडी साखर आणि 1 फूल आपल्या त्या पूजा मांडणी आपण जिथे केली आहे तिथे ठेवू शकता, किंवा आपल्याला स्वामींच्या मठात, केंद्रात किंवा जवळपासच्या दत्त मंदिरात जाऊन ते नारळ आपल्याला आपल्या हातात घ्यायचं आहे। आणि स्वामींना सांगा की स्वामी, मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 दिवसाचे पारायण करणार आहे। तुमची इच्छा सांगा, या इच्छेसाठी करणार आहे। तर हे पारायण माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे करवून घ्या। तुम्हीच हे पारायण माझ्याकडून करवून घ्या आणि पारायण करताना कोणतीही अडचण, संकट येऊ देऊ नका। आणि जी तुमची इच्छा आहे ती स्वामींना सांगा आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज यांना प्रार्थना करा। त्यानंतर ते नारळ श्री स्वामी समर्थ महाराज यांना अर्पण करा। तर हे पारायण करताना तुम्ही एक वेळ ठरवून घ्या, सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार, आणि त्या वेळेनुसार तुम्हाला हे पारायण करायचं आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की 12 ते 12:30 या वेळेत कोणतीही सेवा करू नका, पारायण करू नका, कारण ही वेळ आपल्या दत्तगुरूंची भिक्षेची वेळ आहे। म्हणून या वेळेत पारायण करू नका। म्हणून तुम्ही एक वेळ ठरवून घ्या, सकाळी किंवा संध्याकाळी, आणि त्यानुसारच तुम्ही हे पारायण करा। आणि हे पारायण स्त्री पुरुष, मुलं मुली कोणीही करू शकता। आणि संध्याकाळी तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे। आणि ज्यांनी उपवास नाही केला त्यांनी सुद्धा स्वामींना संध्याकाळी नैवेद्य नक्की दाखवायचा आहे। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करताना काही नियम पाळावे लागतील का? तर बघा, शक्यतो कांदा लसूण खाऊ नये आणि मांसाहार करायचा नाही। तसेच ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। जर तुमचा संकल्प जर संततीसाठी असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरी चालेल, परंतु तुम्हाला आंघोळ करूनच, डोक्यावरून पाणी घेऊनच मगच तुम्हाला पारायणाला बसावे लागेल। आणि पारायण काळात परान्न घेऊ नये, म्हणजे दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये। आणि पारायण काळात सदाचाराने राहावे, भांडणतंटे टाळावेत। आणि पारायण काळात जास्तीत जास्त स्वामींचे नामस्मरण करावे। बघा, दिवसभरातून तुम्ही कोणतंही काम करताना, चालता फिरता, उठता बसता सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे। सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला आपल्या मुखात ठेवायचा आहे। आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे। बघा, या दिवशी पुरणपोळी, बेसन लाडू हे पदार्थ स्वामींना खूप आवडतात, म्हणून स्वामींना या पदार्थाचा नैवेद्य नक्की दाखवा। बघा, या दिवशी स्वामींना जे जे पदार्थ आवडतात त्या पदार्थाचा तुम्ही नैवेद्य नक्की दाखवा। आणि या दिवशी मुलांना मग तुम्ही 1 किंवा 5 किंवा 11 किंवा 21 जेवढे मुलं तुम्हाला जेवू घालणे शक्य होईल, किंवा तुम्ही इतर व्यक्तींनाही जेवू घातले तरीही चालेल, या दिवशी शक्य होईल तेवढ्या व्यक्तींना तुम्ही जेवू घालू शकता। आणि एक पिवळं वस्त्र आणि 11 रुपये किंवा 21 रुपये किंवा 51 किंवा 101 तुमच्या इच्छेनुसार दक्षिणा तुम्ही ब्राह्मणाला देऊ शकता, किंवा तुम्ही गरजू व्यक्तीला हे पिवळे वस्त्र आणि दक्षिणा देऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही पारायणाचं उद्यापन करू शकता। आणि 8व्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वामींना अष्टगंध लावा, फूल, अक्षता अर्पण करा आणि त्यानंतर स्वामींची आरती करा। त्यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करा। जी तुमची इच्छा आहे, जी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना करा आणि त्यानंतर ती पूजा तुम्हाला उचलायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 7 दिवसाचे पारायण करायचे आहे। तर पारायण करताना अगदी मनापासून, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने करा। ग्रंथ वाचन, मंत्र जप करताना
साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर आहेत आणि आपण आहोत, इतर कोणीही नाही अशी भावना मनात ठेवून तुम्हाला हे पारायण करायचं आहे. तर तुम्ही हे पारायण अगदी मनापासून करा. स्वामी तुमच्या नक्कीच सर्व इच्छा पूर्ण करतील. स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि स्वामी माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.